सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी इथं भारनियमानं त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं। वीज नसेल तर बॅटरी आणि इन्व्हर्टर उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। सांगलीच्या ईश्वरपूर नगराध्यक्ष पाठोपाठ मिरज पंचायत समिती सभापती उपसभापती पद रद्द झालेलं आहे। सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत अपारदर्शकता सदस्य अपहरण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। तसंच आता पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश देण्यात आला। भंडाऱ्यातील रस्त्याची चाळण झाली, त्यांच्या निषेधार्थ खासदारांनी रस्त्यावर बेशर्माची झाडं लावली। तसंच रस्त्याची दुर्दशा मांडत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त भागांची राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। नावली आणि विवर या गावांना भेट देत त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला। शहापूर तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली। या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे, तर शेतकरी भात लावणी आणि इतर कामांमध्ये व्यस्त झाला आहे। भिवंडीतील एका तरुणाला सोशल मीडियावर दादागिरी करणं चांगलंच महागात पडले। इंस्टाग्रामवर घडपोडीची धमकी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भिवंडी पोलिसांनी अवघ्या काही तासात कारवाई करत या तरुणाला अटक केली। तसंच तरुणाकडून जाहीर माफी मागायला लावली। गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर आलेत असताना गुटखा तस्करांनी अनोखी शक्कल लढवल्याचा प्रकार पालघरमध्ये समोर आला। गुजरातमधील गुटखा महाराष्ट्रात आणण्यासाठी या गुटखा तस्करांनी थेट गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरत असलेल्या गाडीवर भारत सरकार आणि भाजपचा झेंडा लावल्याचं समोर आलं। अकोला पोलिसांनी हत्याकांडातील 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली। पोलिसांनी आरोपीला धामणगाव रेल्वे परिसरातून ताब्यात घेतले। दरम्यान न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली। वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग विभागातील खासगी कक्ष सेवकावर कारवाई करण्यात आली। अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 4,000 रुपयाची लाच स्वीकारताना या सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। वाशिम पोलिसांकडून 22 वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा करण्यात आला। पोलिसांनी दोषी महिलेला अटक केली। पोलिसांनी गुजरातमधून महिलेला अटक केली। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली। नियमबाह्य मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर पोलिसांनी धडक मोहीम राबवत कारवाई केली। या कारवाईत तब्बल 20 बुलेट मोटरसायकलींचं मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आलं। पुणे ग्रामीणच्या ओतूर पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील 6 आरोपींना अटक केली। आरोपींकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस आणि इतर शस्त्रांसह तब्बल 14,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला।